भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार व भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई शिरसाट पाटील आयोजित नारी शक्ती अभियानाचा आज तिसऱ्या दिवशी धुळे महानगरात संपन्न झाला। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अभिभाषणानं या अभियानाची सांगता 6 मार्च 2024 रोजी सकाळी 12 वाजता पश्चिम बंगाल येथून संबोधित करून करण्यात आली आहे। त्याचं थेट प्रक्षेपण केलं आहे। धुळे शहरात 8 मंडळांमध्ये हा कार्यक्रम LED स्क्रीन लावून दाखवण्यात आला। तसेच महिला भगिनींसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली होती। या कार्यक्रमाला प्रत्येक मंडळात असंख्य महिलांनी सहभाग नोंदविला। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ऐकण्यासाठी महिलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं। 3 दिवसांच्या कार्यक्रमाच्या सांगतेच्या दिवशी प्रत्येक मंडळात त्या मंडळातील पदाधिकारी उपस्थित होत्या। तसेच धुळे लोकसभेचे खासदार सुभाष बाबा भामरे व जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर यांचे ह्या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य लाभले। तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमिला जाधव, शीला भडांगे, जागृती सोनार, छाया पाटील, उर्मिला पाटील, सुरेखा घाडगे, कल्पना हिरे या मंडळ अध्यक्षांनी मेहनत घेतली आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। नारी शक्तीचा सन्मान केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान लोकप्रिय नरेंद्र मोदी साहेब यांना धन्यवाद देण्यासाठी शक्तीवंदन हा कार्यक्रम 3 दिवसापासून आयोजित करण्यात आलेला आहे। आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार आम्ही या महिला मोर्चातर्फे 3 दिवस कार्यक्रम घेतो आहे। तर आज धुळे महानगर येथे शक्तीवंदन कार्यक्रमाचा जो समारोप आहे त्याच्या कार्यक्रमासाठी धुळे मंडळामध्ये सौ चित्राताई जाधव, शीलाताई भडांगे मंडळाचे अध्यक्ष आणि छायाताई मंडळाचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम नरेंद्र साहेबांची मातृशक्तीला संबोधित करण्यात येते। त्या संदर्भात LED स्क्रीन लावून सर्व मातृभगिनींना जमा करून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। तसेच नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि या नियोजनात आम्हाला आमचे शहराध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर तसेच आमचे लोकप्रिय खासदार सुभाष बाबा भामरे यांचे सहकार्य लाभलेले आहे। माझ्या महिला मोर्चातर्फे मोदी साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानते। महिलांचा विचार करून महिलांसाठी खूप सारे असे योजना आणलेले आहेत। तसेच आज या कार्यक्रमाला अध्यक्ष गजेंद्र शेठ यांनी हजेरी लावलेली आहे। तर महिला मोर्चाच्या सर्वांना खूप धन्यवाद देते आणि महिला मोर्चाला धन्यवाद मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र।